नमस्कार, मी राजेंद्र घुले. उदय न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. जालना महानगरपालिकेचा रणसंग्राम सुरू आहे आणि या रणसंग्रामाची रणधुमाळी कालच समाप्त झालेली आहे. उद्या दिनांक 15 जानेवारी रोजी जालना महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या प्रचारादरम्यान कुठले मुद्दे गाजले, कुठल्या विषयावरती मतदारांनी किंवा उमेदवारांनी किंवा नेत्यांनी मतं मागितली, या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जालना शहरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपण त्याच्याशी निवडणुकीमध्ये कसं मतं मागितले उमेदवारांनी आणि नेत्यांनी कुठल्या याच्यावरती भाष्य केलं, याविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. प्रथमतः मी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राऊत यांच्याकडे जातो. त्यांना विचारतो, रावसाहेब, आपल्याला काय वाटतंय, कुठले मुद्दे प्रचारामध्ये होते आणि कुठल्या मुद्द्याला नेत्याने किंवा उमेदवारांनी बदल दिली? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असं अपेक्षित असतं की नागरी सुविधांच्या अनुषंगानं काही आश्वासनं दिली जावीत, त्या निमित्ताने चर्चा व्हावी. परंतु एकूण सर्वसाधारण पाहिलं तर राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक झाले. अगदी आंतरराष्ट्रीय राजकारणावरही चर्चा झाली. जाहीर सभांमधून मोठमोठे नेते देशाच्या प्रश्नावरही बोलले. जे प्रश्न महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेर आहेत, केंद्राच्या अखत्यारीतले आहेत, राज्याच्या अखत्यारीतले आहेत, पण त्यांचा महापालिकेच्या एकूण कारभाराशी संबंध नाही, अशा विषयावरही चर्चा झाली. पण एक म्हणता येईल की आपल्याला एक 3-4 गोष्टी ज्या होत्या, पाणी म्हणजे हा आपला 35 वर्षाचा प्रश्न आहे, स्वच्छता, आरोग्य सुविधा, त्याशिवाय शहरामधील रस्त्यांचा दर्जा, या अनुषंगाने तसंच पर्यावरण, जालना शहरातील वायू प्रदूषण, या एकूण विषयाने पाहिजे तेवढी चर्चा झाली नाही असं नाही. काही माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारले, एवढं काही पुढाऱ्यांनी त्याचे उत्तर दिले, काहींनी स्पष्ट दिलं, काहींनी त्याला व्यवस्थित बगल दिली. पण जशी अपेक्षित चर्चा होती, याच्यात अपेक्षित असते अशी झाली नाही. तसा लिखित जाहीरनामाही तसा कुठं आढळून आला नाही. असं एकूण सर्वसाधारण चित्र यामध्ये मला दिसलं. अपेक्षित असं होतं की या प्रश्नावर चर्चा राजकीय पक्षांकडून अधिक व्हावी किंवा विरोधाच्या उमेदवारांकडूनही व्हावी, तशी तेवढी झाली नाही. असं एकूण सर्वसाधारण चित्र दिसतं. सर, जे प्रमुख मुद्दे असतात शहराचे, म्हणजे रस्ता, नाली, पाणी, दिवे, या विषयावरती उमेदवारांनी फोकस केला का, असं मला वाटतं? काय उमेदवाराने केला ते माजी नगरसेवक होते, त्याने केले की आम्ही काय केले, आम्ही वार्डमध्ये काय केले. तसेच जे विरोधक होते, ते नगरसेवक न होते, ते काय करणार आणि त्यांना आरोप केला, त्याने काय नाही केले. समस्या तेच आहे, गार्बेज आहे, पाणीची समस्या आहे, रोडची समस्या आहे, खड्डे आहे, त्याने आरोप केले. पण जो विषय होता, जे पॉलिटिकल विषय होता, पॉलिटिकल जे आरोप होता, ते नाही केले. आणि वोटरमध्ये काय कन्फ्युजन होता. कन्फ्युजन असं आहे की तेच नगरसेवक अपोजिशन में होते, तेच नगरसेवक रुलिंग पार्टीमध्ये होते, तेच क्लेम करतात की आम्ही केले आणि ते आरोप करतात. ते लोक वोटरमध्ये कन्फ्युज झालं, ते काय करायचं. आणि मुद्दा असा होता की अपोजिशन मध्ये काय होता की अपोजिशन इथं स्ट्रॉंग मध्ये जो आरोप केला पाहिजे ते केला नाही, असं वाटतं मला. एक असं म्हणता येईल का की गल्लीच्या निवडणुकीमध्ये दिल्लीचे मुद्दे गाजले किंवा दिल्लीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला, आपलं काय वाटतं? स्थानिक निवडणुकीमध्ये दिल्लीचे प्रश्न म्हणजे स्वतः सत्ताधाऱ्यांनीच उपस्थित केले. खरं म्हणजे हे प्रश्न उपस्थित करायचे होते विरोधी पक्षाने, जसं काँग्रेस आहे किंवा राष्ट्रवादी आहे, शरद पवार गट. तर त्यांनी ज्याप्रमाणे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे होते ते त्यांनी केले नाही. या उलट सत्ताधारी भाजपनेच आम्ही कामं केले, निधी ओढून आणला आणि त्यांनीच स्वतःहून काँग्रेस पक्षामध्ये जे काँग्रेसचे लोक होते, म्हणजे कैलास गोरंट्याल,
हे मागच्या वेळेस हे त्यांच्या मिसेस नगराध्यक्ष होत्या आणि त्या आता उमेदवार आहेत. त्यांचा मुलगा पण उमेदवार आहे. म्हणजे लोकच कन्फ्यूज माइंडमध्ये आहेत की नेमकं काय चाललं, बोलायचं कोणाला. तर या परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उबाटा गट यांनी जसे आरोप पाहिजे तसे आरोप स्थानिक प्रश्नावर केले नाहीत, किंवा त्यांनी एकत्रित ज्या पद्धतीने लढा उभा करायचा होता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, आता सत्ताधारीच लोकांना कळणार नेमकं कोण आहेत स्थानिक प्रश्नावर. प्रश्न पाण्याचा असो किंवा रस्त्याचा असो किंवा रस्त्याच्या क्वालिटीचा असो किंवा रोजचे जे म्हणजे स्वच्छतेचा असो, आणि शहरामध्ये जे बकालीकरण आलेलं आहे, काही भागामध्ये चांगले रस्ते आहेत तर दुसऱ्या भागामध्ये एकदम घाण रस्ते, घाणीचं साम्राज्य आहे. तसंच जुन्या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे रस्ते झालेले आहेत, ड्रेनेजची व्यवस्था बरोबर झालेली नाही. हे प्रश्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात विचारायला पाहिजे होते, परंतु असे कुठलेही प्रश्न न विचारता की आम्ही कसे चांगले आहोत हे दाखवण्यामध्ये सर्व लोक बिझी होते. म्हणजे आणि लोकांनी तसे काही प्रश्न विचारले नाही किंवा लोकांमध्ये जे जागृती पाहिजे, पत्रकारांनी पण त्या प्रमाणात म्हणजे आवाज उठवला नाही. त्यामध्ये माध्यमांचाही दोष आहे आणि विरोधी पक्षाचाही तेवढाच दोष आहे. आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, आपण हे निवडणूक कॅम्पेन बघितलं, मला कुठलेही मुद्दे प्रमुख आढळले उमेदवाराच्या याच्यामध्ये प्रचारामध्ये? आता प्रमुख जसं राऊत साहेबांनी सांगितलं की स्थानिक मुद्दे चर्चेला जायला हवे होते, परंतु इथे जसं वेगवेगळे मुद्दे चर्चेला गेले, परंतु मूळ मुद्द्यांना जसं माध्यमांनी प्रयत्न केले की पाणी प्रश्न विचारला, नेत्यांना स्वच्छतेचा विचारला, ते अपयशाची कारणं पण विचारली, पण सर्वांनी असं बाबा हे मी केलं श्रेय घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. पण आज समस्या ज्या आहेत त्या आहेत आपल्याकडे. एकूणच केवळ रस्ते, पाणी, पथदिवे हेही महानगरपालिकेचं कर्तव्य आहेच आहे, परंतु आज डिजिटायझेशन झालेलं आहे सगळं. आज तिथं महानगरपालिकेचा जो संबंध आहे तो जन्म मृत्यू आणि एकूणच सर्व काही प्रमाणपत्र असेल, टॅक्स असेल, काय असेल, कम्प्लिशन सर्टिफिकेट असेल, तर याकरता पालिका आणि तेथील नागरिक यांचं खूप समीकरण असतं, परंतु इथं तेही मिळत नाही. जन्म मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी सुद्धा अडचणी येतात. घर बांधकाम करायचं त्याची सुद्धा अडचण आहे. तर म्हणजे जे स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक फिरायला पाहिजे होती, ते जसं जाहीरनामा एकाने प्रसिद्ध नाही केला, तो प्रसिद्ध केला असं दाखवलं गेलं फक्त, आता प्रसिद्ध होईल, पण त्यांनी कोणीच प्रसिद्ध नाही केला. मागच्याच उमेदवारांनी त्यांचे कामं नूर सरांनी जसं सांगितलं ते दाखवले, परंतु त्यांना क्रॉस सुद्धा नाही केलं गेलं. आणि जसं कन्फ्युजन जे आहे, जसं गोरंट्याल यांनी म्हणजे 2016च्या निवडणुकीमध्ये मतं काँग्रेसला मागितली, आता ते भाजपमध्ये मागतायत. काँग्रेसचे अर्धे उमेदवार भाजपची उमेदवारी झालेली आहे, जवळपास 32 उमेदवार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत. मतदारांमधला जो संभ्रम सांगितला त्यांनी, त्यात एक खूप मोठं तथ्य आहे. तर आता नेमकं मतदार जे संभ्रम आहे मतदारांना, तो नेमका कसा होईल ते आता म्हणजे उद्या जे मतदान होईल त्या मतपेटीतून नेमकं काय बाहेर येईल ते आपल्याला 16 तारखेला समजेल. एकंदरीत जालना महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केवळ राजकीय आरोपच्या फेरी झाडल्या गेल्या आणि उमेदवार किंवा नेत्यांनी नागरी समस्या दूर ठेवत केवळ राजकीय फैरी किंवा राजकीय आरोपावरच वेळ घातला, असं चित्र, असाच सूर या मंडळीशी चर्चा केल्यानंतर निघाला आहे. मी राजेंद्र घुले, उदय न्यूजसाठी जालना.